नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत स्वांगमय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक 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 सुस्वागतम। मागच्या व्हिडिओमध्ये आपण सरमायः शीलम नावाचा जो पोवाडा आहे, पाठ आहे, तो आपण भाषांतर पाहिला। या भागामध्ये आपण त्याची जी माध्यम भाषा आहे, भाषाभ्यास आहे, तो अभ्यासणार आहोत। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे माध्यम भाषया उत्तरत। कि पहिला प्रश्न काय आहे की सरमायः कर्तव्य पालने के विघ्नः अभवन। की सरमाला कर्तव्य पालन करण्यामध्ये कोणते कोणते विघ्न आले। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे थोडंसं पाहूया की सरमायः शीलम ही कथा वेद वाङ्मयामधून घेतली आहे। या कथेवर आधारित पंडित प्रभाकर भातखंडे यांना पोवाडा रचला आहे आणि पोवाड्याची भाषा वीर रसामध्ये ओघवत अशी रचलेली आहे। एकदा देवराज इंद्राच्या सर्व गायी पणी नावाच्या राक्षसांनी चोरल्या होत्या। त्या गायी कुठे ठेवल्या आहेत हे कोणालाच माहीत नव्हते। त्या गायीचा शोध कोण लावेल हा प्रश्न देव इंद्रापुढे उपस्थित झाला। तेव्हा स्वामिनिष्ठ सर्व देवतांना प्रिय सरमा नावाची कुत्री त्यांना आठवली। तिला बोलावले व गायींचा शोध घेण्याचा आदेश दिला। ती गायीचा शोध घेण्यासाठी निघाली। वाटेत रसा नावाची विस्तृत पसरलेली नदी होती। सरमेने रसा नावाच्या नरीला म्हटले, हे रसा, तुझा प्रवाह थोडा कमी कर, मला दुसऱ्या किनाऱ्यावर जाऊ दे। तेव्हा रसा नदी सरमेला म्हणाली, तू शूद्र आहेस, मी मोठी आहे, मी तुला रस्ता देणार नाही। रसा नदीने सरमेला रस्ता दिला नाही। तरी पण ही संकटाचा प्रतिपाद करून सरमा नदी पोहून पैल तीरावर म्हणजे दुसऱ्या काठावर पोहोचली आणि पणीनी वेगवेगळी प्रलोभने सरमेला दिली। तरी त्याच्या बळी ती पडली नाही व कर्तव्य पालनात या अडचणी सरमेला आल्या। अशाप्रमाणे सरमा नदीला कर्तव्य पालनामध्ये विघ्न आलेले आहेत। त्यानंतर द्वितीय प्रश्न जो आहे विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत सुंदर अशा प्रमाणे इथे आपण पाहणार आहोत। तर द्वितीय प्रश्न आहे सरमा कर्तव्य पालने विघ्नान कथम तरती। की सरमा जो आहे कर्तव्य पालनामध्ये विघ्नाला कशाप्रमाणे तरवते। अशा प्रमाणे बघा, सरमायः शीलम ही कथा वेद वाङ्मयातील आहे। देव इंद्राने सरमेला गायी शोधण्याच्या कामावर पाठवले असता कारण इंद्राच्या सर्व गायी कोण्या एका राक्षसाने चोरल्या होत्या। इंद्राच्या आदेशानुसार सरमा गायीच्या शोधण्यासाठी निघाली। वाटेत विशालकाय रसा नावाची नदी वाहत होती। ती पार करून कसे जावे ही मोठी अडचण सरमेसमोर होती। तिने रसा नदीला नम्रतेने वाट देण्याची विनंती केली, पण रसा नदीने ती नाकारली। हे मोठे विघ्न बघा सरमेने हे पार केले। अशा प्रमाणे सरमा नदी ही केली। तिसरा प्रश्न आहे पणयः सरमायः निंदा कथम अकुर्वन कदा अकुर्वा। की पणय नावाच्या राक्षसाने सरमेची निंदा कधी केली, कदा म्हणजे केव्हा केली। की वेद वाङ्मयातील या कथेत सरमा नावाच्या कुत्रीने स्वामी निष्ठत्व व चारित्र्य सांगितले आहे। पोवाड्याची भाषा ही वीररसपूर्ण आहेच आहे। लोकांची मने आकर्षित करणारा पोवाडा आहे। अनेक संकटांना पार करून सरमा पणी नावाच्या राक्षसाच्या देशात गेली। ती खूप फिरली। एका गुहेत तिला देवांच्या गायी बी दिसल्या। त्या पाहून सरमा परत फिरली। आपल्या गायी पणीने चोरल्या आहेत हे इंद्राला लवकर सांगण्यासाठी जेव्हा परत ती निघाली तेव्हा वाटेत पणीने सरमेला अडवले आणि वेगवेगळी प्रलोभने दिली। तरीही सरमा थांबली नाही व पणी राक्षस तिची निंदा करू लागले। सरमेने अन्न खाल्ले आहे, सरमेने वाईट अन्न खाल्ले आहे म्हणून तिची काय करू लागले, निंदा करू लागले। अशाप्रमाणे पणी नावाची सरमेने तेव्हा निंदा केली। अंतिम प्रश्न जो आहे म्हणजे माध्यम भाषा 4 आहेत यामध्ये। तर अंतिम प्रश्न काय आहे बघा, पणयः सरमाम किमर्थम निंदती। पणय राजाने सरमेची का पर निंदा केली। तर बघा किमर्थम कशासाठी निंदा केली बघा, की सरमायः शीलम ही कथा वेद वाङ्मयातून घेतली आहे। या कथेवर आधारित पंडित प्रभाकर भातखंडे यांना पोवाडा रचला आहे आणि पोवाड्याची भाषा ही वीर रसपूर्ण व ओघवत आहे। मग आता बघा, पणी नावाच्या राक्षसाने सरमेची खूप सेवा करण्याचा प्रयत्न केला। तिला हे म्हणाले, हे सरमे, तू दही पी, दूध पी, दही खा, तूप, रवा, तुला गोधनाचा भाग देतो, अशी वेगवेगळी प्रलोभने पणींनी दिली। पण ही सरमा विचलित झाली नाही।
घाबरली नाही आणि त्या प्रलोभनात गेली नाही, ती परत देव इंद्राकडे निघाली. म्हणून त्या पणी नावाच्या राक्षसाने सरमेची निंदा केली. अशा प्रकारे या चारही माध्यम भाषा तुम्ही या व्हिडिओमधून लिहून घेऊ शकता. अशाप्रमाणे सरमाया शीलम या पाठाचा जो माध्यम भाषा आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ही माध्यम भाषा सर्व विद्यार्थ्यांनी लिहून जरी घेतली तरीही चालते. अशाप्रमाणे आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. तोपर्यंत आम्ही इथेच थांबतो. धन्यवाद. पुनर्मिलामः.